नमस्कार. आज आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं रूपांतर करायचं ते आपण पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म ते याच्यासाठीच पार्श्वभूमी तयार केली होती की आपल्याला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस याच्यामध्ये रूपांतर करायचं आहे. तर आपण सुरुवातीलाच टेन्स चांगल्या पद्धतीनं शिकलेले असल्यामुळं आपल्याला हा टॉपिक शिकणे अगदी सोपं जाईल. तर पहा, जनरली इंग्रजीमध्ये वाक्याची रचना या स्वरूपात असते. आय गिव्ह अ बुक म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी रचना असते. आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये पॅसिव्ह व्हॉइस करताना ऑब्जेक्ट टर्न्स इनटू सब्जेक्ट. आय गिव्ह अ बुक, मी पुस्तक दिले. तर मराठीतून कसं होतं, पुस्तक माझ्याकडून दिले गेले. दुसरे वाक्य पहा, ही राईट्स अ लेटर. याची रचना या पद्धतीनेच पाहू. एस प्लस व्ही. आपण मागच्या व्हिडिओमध्ये याचा वारंवार अभ्यास केलेला असल्यामुळं हा भाग आपल्याला अत्यंत सोपा जाणार आहे. जनरली एस व्ही ओ हीच रचना असते, परंतु आपल्याला आता पॅसिव्ह व्हॉइस करायचं म्हणजे कर्मणी प्रयोग. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर होताना ऑब्जेक्ट टर्न्स इनटू सब्जेक्ट म्हणजे अ बुक. मी सांगितलं, मराठीतून सांगितलं की पुस्तक माझ्याकडून दिले गेले. मग सुरुवातीला येणार अ बुक. आता हा काळ सिंपल, हे इथं मी मुद्दाम दिले सिंपल प्रेझेंट टेन्स, साध्या वर्तमान काळ. साध्या वर्तमान काळामध्ये ॲक्टिव्हचे पॅसिव्ह व्हॉइस करताना अशा प्रकारची रचना असते. अ बुक. आता इथं वर्तमान काळ आहे म्हणून मी इथं इज घेतलं. क्रियापदाचं तिसरं रूप इज गिव्हन बाय मी. पुस्तक माझ्याकडून दिले गेले. ही राईट्स अ लेटर. त्यानं पत्र लिहिले. तर सुरुवातीला काय येईल, अ लेटर. पत्र त्याच्याकडून लिहिले गेले. अ लेटर इज. ही इज मी काही मनाने घेतलेलं नाही आहे, इथं वर्तमान काळ आहे म्हणून इज झालेलं आहे. इज आणि नियमाप्रमाणे क्रियापदाचं तिसरं रूप, याला आपण राईटचं तिसरं रूप होतं रिटर्न. हे रिटर्न लिहिलंय आणि परत इथं बाय आणि परत इथं आला सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आलं, ही. हिचं होतं हिम. या नियमानुसारच घेतलेले. आयचं मी होतं, हीचं हिम होतं, देचं देम होतं, वीचं अस होतं, शीचं हर होतं. आपल्याला आता वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आपण पाहिल्यानंतर हा भाग आपल्याला अत्यंत सोपा जातो. फक्त आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. सुरुवातीलाच आपण ओळखायचं काळ कोणता आहे. काळ जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर त्याचं या पद्धतीने रूपांतर होतं की अ लेटर. लेटर म्हणजे ऑब्जेक्ट. इथं वरच्या वेळेला मला जागा नाही आहे म्हणून खाली लिहिते. ऑब्जेक्ट प्लस इथं वर्तमान काळ आहे म्हणून ई झालं, प्लस क्रियापदाचं तिसरं रूप आणि क्रियापदाचे तिसरे रूप त्याला आणि प्लस बाय आलं, क्रियापदाचे तिसरे रूप. हे एकदा लक्षात ठेवलं की कितीही उदाहरण वाक्य अवघड असू देत, आपल्याला काही फरक पडत नाही. प्लस बाय आणि प्लस आलं सब्जेक्ट. ही रचना आपण जसे सूत्र पाठ करतो त्या पद्धतीनं हे लक्षात ठेवायचं. लक्षात घेऊन हे पाठ करण्यापेक्षा लक्षात घ्यायचं आहे. ऑब्जेक्ट प्लस इज प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस बाय प्लस सब्जेक्ट असे वेगवेगळे वाक्य आपण पाहू आणि हे वेगवेगळे वाक्य पाहिल्यानंतर आपल्याला क्लिअर कट आयडिया येते. आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स या वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइस कसं होतं ते पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं रूपांतर होतं त्याची माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.